महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मनपाच्या मुख्यालयात सर्व आरओ आणि एआरओ यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक उपस्थित होत्या। बैठकीदरम्यान सर्व अधिकाऱ्यांना ईव्हीएम हाताळणी, मतदान प्रक्रिया, स्ट्रॉंग रूम व्यवस्थापन, मॉक पोल मतमोजणी प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच प्रशिक्षणही देण्यात आले। निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर काळजी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडली गेली पाहिजे। कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच मतदानाच्या दिवशी शिस्त, वेळेचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि मतदारांना कोणतीही अडचण होणार नाही याची विशेष काळजी घेण्यावर भर देण्यात आला। 15 उमेदवार आहेत। 15 उमेदवार असल्यामुळे आता सेट अँड सील करताना ते नोटाच्या पण पकडावं लागेल, म्हणून एक ईव्हीएमला 16 स्लॉट्स होते। एंड बटनला मास्क करावं लागते, म्हणून 5th ईव्हीएम वापरता येईल आणि जर 5th ईव्हीएम वापरली तर सीयू पण एडिशनल वाढेल। अब ये विषय कैसा है की आपल्याकडे सध्या सीयू आणि बीयू अवेलेबल आहे। आपण तुमची डिमांड प्रमाणे घेतलंय। आता समजा यासारखे विषय तर मला तत्काळ प्रत्येक आरओने याची डायग्राम तयार करून दाखवावी। एक मला वाटतं केले आहे ऑलरेडी दाखवायचं डायग्राम। ही डायग्राम तयार करणे आवश्यक आहे। मतपत्रिकाचं विभाजन जे ईव्हीएमला होत आहे। दुसरा, लोकांमध्ये पण थोडासा कन्फ्युजन आहे। मला आज सकाळी पासून 3-4 न्यूजपेपरचे कॉल आलेले आहे या विषयावर। ईव्हीएम प्रत्येक ईव्हीएमला एक नाही 2 राहणार आहे, ते कैसे करता येईल, पॉसिबल कैसे, यासारखी गोष्टी। म्हणून पीआरओला सूचना एफएक्यू तयार करावं लागेल मला आजच मतपत्रिका आणि बीयू बद्दल, आणि ते आपण मीडियासोबत शेअर करूया। आणि फायनली मी कैसे करणार आहे